ही गाडी माग काढू दे ग. तिथंच आहे तिथंच तेवढा दिसलं दिसला बोनस आहे. बोनस आहे ना. बोनस आहे बोनस आहे बोनस. पिता येतो वाईट जाईल ना दादा तिकडे परिषद. तसं का जाऊन देणार मी जाऊन देऊ नका बरं का पाहून. आल्या ते किती टेन्शन घेऊन बघतो. तसंच मी पाहून होगलवाडी जायची. तर बघा मित्रांनो आज आपण नरसेवाडी या ठिकाणी आलेलं बघा. तर तासगाव तालुका जिल्हा सांगली. तर बघा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. एक थोडंसं साहित्य या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि साहित्याच्या खाली फळी आहे एक लाकडी आणि त्या लाकडी फळीच्या खाली एक रसल वायपर म्हणजेच बोनसवरचा अतिविषय सर्प या ठिकाणी त्यांना दिसून आला होता. त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी सांगितलं तो बोनसच आहे म्हणून. आणि आता आपण आल्यानंतर बघितलं तर तो बोनसच आहे. त्यामुळे बघा आपल्याला थोडीशी जास्त काळजी लक्षात घ्यावी लागेल. तर हा जो साप आहे तो विषारी सापामध्ये येणार साप आहे. त्याला तर आपण पकडतोय. विषारी सापांना पकडणं खूप महत्त्वाचा विषय आहे बघा. आणि त्याला आता आपण पकडून घेतोय. कशा पद्धतीने पकडतोय या ठिकाणी. तर तो किचनमध्ये जाऊन बसलेला आहे. वरचं काढा की तिथंच आहे बरं का. मित्रांनो या सापाबद्दल बरेच गैरसमज आहे की असा म्हणून वगैरे चावतं वगैरे. परंतु जोपर्यंत आपण त्याला त्रास देत नाही तोपर्यंत कोणताही साप आपल्याला स्वतःहून चावत नसतो. लक्षात घ्या. त्यामुळं घाबरून त्यांना मारून निसर्गाचं नुकसान कोणतं करायचं नाही. तर तो रिवर्स जाण्याचा प्रयत्न करतोय. बघा की कसं आहे की सापांना आपण इजा पोचवली तरच साप आपल्याला चावतात. आपण जर त्याला इजा नाही पोचवली तर साप स्वतःहून आपल्याला कधी चावत नसतात. म्हणून सापांना मारायचं नसतं. तर तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्याला आता आपण बाहेर घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण बाहेर घेऊन सुरक्षितपणे निसर्गात सोडून घेण्याचं काम करणार आहे. अलीकडे आले बा. येऊ द्या. आले बा. हाय हाय असू द्या की हो थांबा. कोणच आहे. माग फिरले बोलत आहे. कुठला म्हणतो. हाय हाय बघू शकता खूपच मोठा अजगरासारखा दिसणारा साप आहे. परंतु हा अजगर नव्हे. अजगर जो साप असतो त्याचा डिझाईनवरची जी पॅटर्न असतो तो वेगळा असतो. आणि हा जो साप आहे तो गोनस. तर बघा की रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे त्याच्यावरती डिझाईन असते आणि साईडच्या बाजूला बघा कशी डिझाईन आहे. म्हणजे की तपकिरी त्याला गडद तपकिरी आणि पांढरी किनार असलेल्या शिक्यांच्या रांगा आहेत बघा. संपूर्ण शरीरभर अशा शिक्यांच्या रांगा असतात. त्यामुळं हा साप घातक मानला जातो. तर तो आपल्याला घाबरून पळतोय. म्हणजे की मी या बाजूला आहे म्हणून तो त्या बाजूला निघाला. म्हणजे की तो आपल्याला घाबरतोय. स्वतःहून साप कधी चावत नसतात. लक्षात घ्या. म्हणून सापांना मारून निसर्गाचं कोणीसुद्धा नुकसान करायचं नाही. लक्षात घ्या. तर बघा साप आपल्यासाठी खूप उपयोगी असतात. म्हणून सापांना कोणीसुद्धा मारून निसर्गाचं नुकसान करायचं नाही.
टोपा नाही तुझा टोपा. तर आपण त्याला सुरक्षितपणे पकडण्यामध्ये यशस्वी झालो आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडू नका. तर आपल्याला विजय खरात यांनी कॉल केला, त्यांचं मना खराडे का ओके. तर विजय खराडे यांचं मनापासून धन्यवाद बघा, कारण त्यांनी या सापाला न मरता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. आपल्यासोबत आपले सहकारी मित्र अक्षय शिंदे कुर्लीकर हे सुद्धा उपस्थित आहेत कॅमेरामॅनच्या स्वरूपात. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर बघा मित्रांनो, या सापाबद्दल बरेच गैरसमज आहेत की हा साप विष फेकतो किंवा उडून चावतो. असा उडून चावत नाही. त्याच्यावरती पाय कितीही विषारी जरी साप असला तर तो आपण जोपर्यंत त्याच्यावरती पाय देत नाही तोपर्यंत कुठलाही साप चावत नाही. म्हणून गोनस आहे म्हणून घाबरून त्याला मारण्याचा प्रयत्न कोणीसुद्धा करू नका, कारण त्याच्या विषयापासून आपल्याला रक्तपातळाच्या गोळ्या असतील, पुन्हा नागाच्या विषयापासून बोलीचं इंजेक्शन असेल, कॅन्सरवरती उपचार होते ती, हृदयरोगावरती होते ती, मधुमेहावरती होते ती. म्हणून त्याला जागवायचं आहे, लक्षात घ्या. आणि उंदरांपासून माणसाला 27 प्रकारचे रोग होतात आणि त्यांना खाऊन साप आपली मदत करतात. साप हा आपला मित्र आहे, फक्त आपण त्याला मित्र मानत नाही. त्याच्या विषयामुळे आपण त्याला घाबरतोय, पण विषारी. त्यामुळे बघा थोडीशी काळजी घ्या आणि शक्यतो सापांना मारू नका. बघा मित्रांनो, की नुकताच आपण नरसेवाडीमध्ये पकडलेला हा रसल वायपर म्हणजेच गोन जातीचा जो विषारी सर्प होता, तर त्याला आता आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यात यशस्वी झालेलो आहे. तर बघा मित्रांनो, की तो कशा पद्धतीने आपण निसर्गात घालवतो त्याला, तर खूपच चपळतेने तो सुद्धा निसर्गामध्ये निघून गेलेला आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. पण सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.